गरोदर आहात, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला हे माहीत आहे का की तुमच्या भावना बाळ पण अनुभवत असतं. नमस्कार, मी वैद्य मृणालिनी स्वप्नील जोशी. आईच्या भावना बाळाला जाणवतात, तेही खोलवर, सुंदरपणे, शांतपणे. आई शांत असेल तर श्वसनाची गती संथ असते, हृदयाच्या ठोक्यांचं नियमन झालेलं असतं आणि अशा या सुंदर वातावरणात बाळ स्थिरावते. या उलट जर गर्भिणी स्त्री सतत चिंतेत, काळजीत राहत असेल तर कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन शरीरामध्ये रिलीज होतं आणि हे कॉर्टिसॉल बाळापर्यंत पोहोचू नये यासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया शरीरामध्ये कार्यरत असते. परंतु जर वारंवार आणि सतत कॉर्टिसॉल सिक्रीट होत राहिले तर त्याचा परिणाम बाळावर निश्चितच होतो. म्हणून गर्भिणी परिचर्येमध्ये भावना, वातावरण या सगळ्यांनाही तेवढंच महत्त्व दिलं आहे. म्हणजेच काय तर आईच्या भावना फक्त मनात राहत नाही, त्या शरीरावर पण परिणाम घडवून आणतात, आईच्या देखील आणि बाळाच्या देखील. भावनिक नियमनासाठी आयुर्वेद निवडा. आयुर्वेद प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.